व्हिडिओ वगैरे ब्लर वगैरे झाला तर मला सांग. व्हिडिओ ब्लर झाला, पॉज वगैरे झाला, प्रॉब्लेम खूप जास्त द्यायला लागला तर मला सांग. Q, then U, then W. चला, लास्ट लेक्चर काय काय झालं एकदा रिवाइज करा. ओके ठीक आहे. लास्ट लेक्चर काय काय झालं एकदा रिवाइज करा. पुढचा पार्ट बघायला चालू करू. ठीक है, चलो. तो मोनोएटॉमिक, डायटॉमिक, डायटॉमिक with vibrations, मोनोएटॉमिक, डायटॉमिक, डायटॉमिक with vibrations. सबका डिग्रीज ऑफ फ्रीडम लिख के रखो. सबका डिग्रीज ऑफ फ्रीडम कितना है? इसका 3 है, इसका 5 है, इसका 7 है. ओके, त्याच्यानंतर इकडला काय सीव्ही च्या व्हॅल्यूज इथं किती असते? 3/2r, याचा असते 5/2r, याचं किती असते? 7/2r. ठीक आहे. सीपी च्या व्हॅल्यूज किती असते? याचा 5/2r, याचा असते 7/2r, याचा असते 9/2r. लिहून घ्या टेबल. टेबल लिहून घ्या. सीपी आणि सीव्हीच्या व्हॅल्यूज. सीपी आणि सीव्हीच्या व्हॅल्यूज प्रत्येक मॉलिक्यूल साठी कशा कशा? मोनोएटॉमिक साठी कशा, डायटॉमिक साठी डायटॉमिक प्लस व्हायब्रेशन्स. ओके, सर्वांसाठीच्या व्हॅल्यूज डिग्रीज ऑफ फ्रीडमच्या, सीव्हीच्या आणि सीपीच्या व्हॅल्यूज आहेत. नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. याच्यात ट्रायटॉमिक पण मी आता इन्क्लूड करतो. सगळ्या व्हॅल्यूज पार्ट पाहिजेत तुम्हाला. ट्रायटॉमिक किती? ट्रायटॉमिक, ट्रायटॉमिक मध्ये व्हायब्रेशन्स कन्सिडर करायचे नाहीत. एक कन्सिडर करायचा नॉन लिनियर मॉलिक्यूल, आणि ट्रायटॉमिक एक मध्ये एक कन्सिडर करायचा लिनियर मॉलिक्यूल. एक नॉन लिनियर आणि एक लिनियर. नॉन लिनियरला किती? 6/2r आणि त्या 8/2r. याला किती असते? 7/2r आणि हे 9/2r. आणि डिग्रीज ऑफ फ्रीडम किती किती? याच्या 6 आणि याच्या 7. चला लिहून ठेवा. डिग्रीज ऑफ फ्रीडम प्रत्येकासाठी, सीव्ही प्रत्येकाचा, सीपी प्रत्येकाचा, पूर्ण पाठ पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे, समजतंय. हळूहळू समजते. न्यूमरिकल्स घेऊ ना. न्यूमरिकल्स आपण घेतले की समजतील. व्हॅल्यू कुठं युज करायची, कोणती युज करायची, हळूहळू समजतंय. हे लिहून ठेवा. डिग्रीज ऑफ फ्रीडम काय? सीव्हीच्या व्हॅल्यूज आणि सीपीच्या व्हॅल्यूज. ठीक आहे. सीव्हीची व्हॅल्यू, सीव्हीचा फॉर्म्युला काय? तर सीव्हीचा फॉर्म्युला पण पाहिजे तर लिहून ठेवा. हे केटीजी मध्ये होईल आपल्याला याचं डेरिव्हेशन. याचं डेरिव्हेशन कुठं होतंय? केटीजी मध्ये. सीव्हीचं डेरिव्हेशन, सीपीचं डेरिव्हेशन कोणत्या चॅप्टर मध्ये होणार आहे? केटीजी मध्ये. ठीक आहे. मग तोपर्यंत फॉर्म्युला लक्षात ठेवा. सीव्हीचा फॉर्म्युला काय आहे? सीव्हीचा फॉर्म्युला आहे f/2 इंटू आर. सीव्हीचा फॉर्म्युला काय? f/2 इंटू आर. डिग्रीज ऑफ फ्रीडम डिवायडेड बाय 2 इंटू आर. ठीक आहे. डिग्रीज ऑफ फ्रीडम डिवायडेड बाय 2 इंटू आर. मग डिग्रीज ऑफ फ्रीडम डिवायडेड बाय 2 इंटू आर सीव्ही. आणि सीपीची, सीव्हीचा आणखीन एक फॉर्म्युला आहे. सीव्हीचा आणखीन एक फॉर्म्युला काय? r अपॉन गॅमा मायनस 1. गॅमा कोण असते? गॅमा इज सीपी अपॉन सीव्ही.
गॅमा इज सीपी अपॉन सीव्ही. सर्व व्हॅल्यूज लिहून ठेवा. सर्व ऑल 4 प्रोसेसेस मध्ये, आयसोबारिक, आयसोकोरिक, आयसोथर्मल, सर्व ठिकाणी ऍडियाबॅटिक, प्रत्येक प्रोसेस साठी हे युजफुल आहे. सीव्हीचा फॉर्म्युला पाठ पाहिजे, गॅमा किती आहे पाठ पाहिजे. सीपीच्या व्हॅल्यूज काय आहेत? सीपी इज इक्वल टू f/2 + 1 इंटू आर. सीपी इज इक्वल टू काय असते? f/2 डिग्रीज ऑफ फ्रीडम अपॉन 2 म्हणजे 3/2 + 1. 3/2 + 1 म्हणजे 5/2 येते. डिग्रीज ऑफ फ्रीडम डिवायडेड बाय 2, डिग्रीज ऑफ फ्रीडम डिवायडेड बाय 2 म्हणजे 3/2 + 1 म्हणजे 5/2 येते. 5/2 आर. सीपीचा दुसरा फॉर्म्युला काय? गॅमा आर अपॉन गॅमा -1. सीपीचा सेकंड फॉर्म्युला काय? गॅमा आर अपॉन गॅमा -1. गॅमा कोण आहे? सीपी अपॉन सीव्ही. गॅमा कोण आहे? सीपी अपॉन सीव्ही. चला लिहून ठेवा सर्व व्हॅल्यूज. तर लिहून ठेवा. झालं की मला डन सेंड करा. पुढचा पार्ट बघूया. चलो चलो, हुआ क्या? बोलो, झालं का? बोला. लिहून झालं की सांगा. पुढचा पार्ट बघू. आज न्यूमेरिकल्स बघू. न्यूमेरिकल्स होतील तसे आणखीन आयडिया क्लिअर होतील. लिहून झालं की कमेंट सेंड करा. डन म्हणून कमेंट सेंड केला. मला कळणार नाही लिहून झालं का नाही. चलो, हो गया. चलो, चैतन्य टाइमवर ये जा. चैतन्य टाइमवर ये जा. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. मग चैतन्य, व्हॅल्यूज लिहिल्या नसतील तर स्क्रीनशॉट काढून घ्या, नंतर लिहून घ्या. ठीक आहे. चला बा, काय काय झालं? काय काय झालं? डिग्रीज ऑफ फ्रीडमच्या व्हॅल्यूज, सीव्हीच्या व्हॅल्यूज आणि सीपीच्या व्हॅल्यूज लक्षात पाहिजेत. सीव्हीचा फॉर्म्युला हा बघा कसा आहे, f/2 आर. हा कसा आहे? सीपी f/2 + 1 आर. सीव्हीचा हा पण फॉर्म्युला, हा पण फॉर्म्युला. सगळं पाठ पाहिजे. लागतंय कधी कधी हे, प्रत्येक गोष्ट कधी कधी लागाली. आणि गॅमा कोण आहे? गॅमा इज सीपी अपॉन सीव्ही. आणि आणखीन एक फॉर्म्युला आहे सीपी सीव्हीच्या रिलेशनचा. सीपी सीव्हीच्या रिलेशनचा आणखीन एक फॉर्म्युला आहे. काय? सीपी इज इक्वल टू सीव्ही प्लस आर. सीपी इज इक्वल टू सीव्ही प्लस आर. याला मायर्स फॉर्म्युला बोलते. सीपी इज इक्वल टू व्हॉट? सीव्ही प्लस आर. चला लिहून घ्या. सीपी इज इक्वल टू सीव्ही प्लस आर. सीपी इज इक्वल टू सीव्ही प्लस आर. चला लिहून घ्या सर्व. झालं का बघा? चला पुढचं बघूया आता. चला, लिहून घेतला नसला, स्क्रीनशॉट काढला असला तर नंतर नोटबुक मध्ये लिहून घ्या. लिहून घेतल्यामुळे काय होते, थोडं पाठ व्हायला सोपं होते. चला पहा नेक्स्ट काय. काय कोणता चॅप्टर चालू केला आपण? थर्मोडायनामिक्स.
कोणता चॅप्टर चालू केलाय? थर्मोडायनेमिक्स. थर्मोडायनेमिक्स मध्ये काय काय मेन कन्सेप्ट झाल्या हे सगळ्यात कोर कन्सेप्ट झाल्या आता पण झालेल्या. एफ च्या व्हॅल्यूज, सीपी व्हॅल्यूज, सीव्ही व्हॅल्यूज, सीपी फॉर्म्युला, सीव्ही फॉर्म्युला, गॅमा फॉर्म्युला, सीपी सीव्ही रिलेशन, सगळं जे बघितलं ते बेसिक आहे, प्रत्येक ठिकाणी लागतं, इम्पॉर्टंट आहे, पाठ पाहिजे, कडक पाठ पाहिजे एकदम. ठीक आहे. देन हीट काय? हीट काय? जे आपला फ्लॉट आहे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स काय? हीट गिवन, सम हीट इज यूज्ड टू इनक्रीज इंटरनल एनर्जी. हीट गिवन इज इक्वल टू काय? इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन. वर्क डन बाय द सिस्टम. हे कोण असते? वर्क डन बाय द सिस्टम. एक्सपान्शन झाला तर पॉझिटिव्ह, कॉन्ट्रॅक्शन झाला तर निगेटिव्ह. टेम्परेचर इन्क्रीज झाला तर पॉझिटिव्ह चेंज, अँड क्यू इफ प्रोव्हाइडेड देन पॉझिटिव्ह, इफ टेकन आउट देन निगेटिव्ह. ठीक आहे. बर, मग क्यू कसलं फंक्शन आहे? क्यू कोणतं फंक्शन आहे? आपलं ऑलरेडी झालेलं आहे, फक्त मी रिवाइज करवलं. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणून परत एकदा मी रिवाइज करू. ऑलरेडी आपलं झालेलं आहे. चलो, क्यू कोण आहे मग? क्यू इज पाथ फंक्शन. क्यू डिपेंड्स अपॉन पाथ. ठीक है. देन वर्क ऑल्सो डिपेंड्स अपॉन पाथ. ठीक है. एंड चेंज इन इंटरनल एनर्जी इंडिपेंडेंट ऑफ पाथ. पाथ कुठला आहे, प्रोसेस कोणती आहे, ॲडियाबॅटिक आहे, आयसोथर्मल आहे, काय फरक पडत नाही. प्रत्येकासाठी याचा फॉर्म्युला सेम असते. प्रत्येकासाठी याचा फॉर्म्युला डिफरंट डिफरंट, याचा पण फॉर्म्युला डिफरंट डिफरंट. ठीक आहे. ओके, चला मग नेक्स्ट प्रोसेस कोणती बघायची आता? नेक्स्ट प्रोसेस कोणती बघायची आहे? आयसोबॅरिक प्रोसेस. नेक्स्ट प्रोसेस कोणती बघायची आहे? आयसोबॅरिक प्रोसेस बघायची आहे. ठीक आहे. बर, ल्या हेडिंग ल्या, आयसोबॅरिक प्रोसेस. आयसोबॅरिक प्रोसेस, प्रोनाउन्सिएशन बेरिक पण करते, बारीक पण करते. ठीक आहे. आयसोबॅरिक प्रोसेस. आयसोबॅरिक प्रोसेस मतलब क्या है? आयसोबॅरिक प्रोसेस म्हणजे प्रेशर काय ठेवला? आयसोबॅरिक प्रोसेस म्हणजे प्रेशर काय ठेवला? सेम. आयसोबॅरिक प्रोसेस म्हणजे प्रेशर काय ठेवला? सेम. ठीक आहे. डायग्राम काढू, ग्राफ काढू. ग्राफ मध्ये आणखीन थोडं काय अंडरस्टँड होते का बघूया. बा चला, मग आयसोबॅरिक प्रोसेस साठी इकडे ग्राफ काढला. आयसोबॅरिक साठी इथे ग्राफ काढला. कसा? प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम. आणि आयसोबॅरिक साठी आणखीन एक फॉर्म्युला, आणखीन एक ग्राफ काढला, प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम. आयसोबॅरिक साठी दोन ग्राफ काढले. मग हा वाला ग्राफ कसा आहे? इनिशियली इथं होता, फायनली इथं गेला. दिस इज इनिशियल पोझिशन, दिस इज फायनल पोझिशन. प्रोसेस गेली अशी. ओके, प्रोसेस गेली अशी. ठीक आहे. इथं काय? दिस इज फायनल पॉइंट, दिस इज इनिशियल पॉइंट. मग प्रोसेस गेली अशी. बरं, या हॉरिझॉन्टल लाईनच का दिसाली? या दोन्ही लाईन हॉरिझॉन्टल काच दिसाल्या? हॉरिझॉन्टल दिसाल्या कारण लाईनवर काय, त्या प्रोसेसमध्ये काय, प्रेशर सेम राहिले. दोन्ही प्रोसेसेस चा ग्राफ बरोबर हॉरिझॉन्टल का दिसला? हॉरिझॉन्टल ग्राफ म्हणजे प्रेशर काय सेम आहे. at point 1 also pressure same, this point also pressure same, or everywhere pressure is same. therefore कशी आहे? हॉरिझॉन्टल लाईन. इकडे पण हॉरिझॉन्टल लाईन आहे कारण प्रेशर प्रत्येक ठिकाणी काय सेम आहे. ठीक आहे. बर, मग आयसोबॅरिक असला तर आणि प्रेशर इकडे आहे तर हॉरिझॉन्टलच लाईन येणार. आयसोबॅरिक आहे आणि प्रेशर इकडे आहे तर कॉन्स्टंट आहे प्रेशर, तर हॉरिझॉन्टल ग्राफ येणार. ठीक आहे. बस, मग हे काय? हे एक्सपान्शन आहे का कॉन्ट्रॅक्शन आहे? चला बोला, हे काय? हे एक्सपान्शन आहे का कॉन्ट्रॅक्शन आहे? ही प्रोसेस एक्सपान्शन आहे का कॉन्ट्रॅक्शन आहे? बोला. एक्सपान्शन. व्हेरी गुड. हे एक्सपान्शन आहे. बा, कशावरून एक्सपान्शन आहे? एक्सपान्शन कशावरून? बा, याला डॉटेड लाईन मी खाली काढतो अशी इथपर्यंत, याची पण डॉटेड लाईन खाली काढतो. मग इनिशियली व्हॉल्यूम इथं होता, इनिशियली व्हॉल्यूम इथं होता आणि फायनली व्हॉल्यूम इतका झाला. मग व्हॉल्यूम काय झाला? इनिशियली व्हॉल्यूम इथं होता, फायनली व्हॉल्यूम इतका झाला, म्हणजे व्हॉल्यूम काय झाला? मोठा झाला. मग व्हॉल्यूम हॅज इन्क्रीज्ड, देअरफॉर हे काय? एक्सपान्शन आहे. व्हॉल्यूम हॅज इन्क्रीज्ड, देअरफॉर हे काय? एक्सपान्शन आहे. आणि हे कॉन्ट्रॅक्शन आहे. मग दिस इज एक्सपान्शन, दिस इज एक्सपान्शन,
and this is contraction. This is expansion and this is contraction. ठीक आहे. बर, मग तिन्ही आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. क्यू किती, इंटरनल एनर्जी चेंज किती आणि वर्क किती, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह इतकंच ठरवायचं आहे. फक्त काय काय ठरवायचं आहे, क्यू या केसमध्ये किती पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे एवढंच ठरवायचं आहे. किती क्यू ते नाही, फक्त पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. इंटरनल एनर्जी चेंज किती आणि वर्क डन किती या केसमध्ये ठरवायचं आहे. ठीक आहे. बर, मग वर्क डन काय, पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल बोला. वर्क डन काय, इथं मी फर्स्ट लॉ परत एकदा लिहितो. क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू, त्याचा यूज करायचा आपल्याला. वर्क डन या केसमध्ये बोला पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. वर्क डन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. तो वर्क डन पॉझिटिव्ह आहे. कशामुळे वर्क डन पॉझिटिव्ह आहे बघा. इथं काय वर्क डन पॉझिटिव्ह आहे. कशामुळे वर्क डन पॉझिटिव्ह आहे, एक्सपान्शन आहे. एक्सपान्शन मधलं वर्क डन पॉझिटिव्ह आहे. वर्क डन इकडलं पॉझिटिव्ह. इकडलं वर्क डन काय, कॉन्ट्रॅक्शन आहे, कॉम्प्रेशन आहे. कॉम्प्रेशन मधलं वर्क डन काय, निगेटिव्ह आहे. ठीक आहे. चेंज इन इंटरनल एनर्जी. चेंज इन इंटरनल एनर्जी काय, इफ टेम्परेचर इज इंक्रीजिंग इंटरनल एनर्जी चेंज पॉझिटिव्ह. If temperature is increasing, internal energy change positive. If temperature is decreasing, internal energy change is negative. ठीक है. Temperature increasing, if temperature is increasing, internal energy change is positive. If temperature is decreasing, internal energy change is negative. मग टेम्परेचर वाढायला का कमी व्हायला कसं करणार. आयसोबारिक प्रोसेस बघालो. चला बघा आपण कोणती प्रोसेस बघालो, आयसोबारिक प्रोसेस. आयसोबारिकचा एक्सपान्शनचा ग्राफ, आयसोबारिक कॉन्ट्रॅक्शनचा ग्राफ चालू आहे. मग इंटरनल एनर्जी, बरं टेम्परेचर वाढायला का कमी व्हायला कसं करणार. टेम्परेचर इन्क्रीज झाले का डिक्रीज झाले बघा. आता मी कसं करतो बघा. हा नंबर 1 पॉइंट आहे, हा नंबर 2 पॉइंट आहे. ठीक आहे. बरं, मग आयसोबारिक मध्ये प्रेशर तर सेम आहे, हॉरिझॉन्टल लाईन आहे, प्रेशर तर सेम आहे. मग प्रेशर सेम आहे तर काय होते, पी V upon T is equal to PV upon T. मग दोन्ही बाजूला प्रेशर सेम तर कॅन्सल झाला. PV upon T is equal to PV upon T असते बरोबर. हे तर मग दोन्ही बाजूला प्रेशर सेम आहे, दोन्ही बाजूला प्रेशर सेम आहे तर ते कॅन्सल झाला. मग इनिशियल व्हॉल्यूम अपॉन इनिशियल टेम्परेचर, फायनल व्हॉल्यूम अपॉन फायनल टेम्परेचर बरोबर. आयसोबारिक मध्ये कोणती इक्वेशन आहे, इनिशियल व्हॉल्यूम अपॉन इनिशियल टेम्परेचर इज इक्वल टू फायनल व्हॉल्यूम अपॉन फायनल टेम्परेचर. मग फायनली व्हॉल्यूम काय झाले बघा, एक्सपान्शन. या प्रोसेसमध्ये एक्सपान्शन मध्ये इथल्यापेक्षा इथलं व्हॉल्यूम काय झाले, इथल्यापेक्षा इथलं व्हॉल्यूम काय झाले, आपण इकडे सरकलो. म्हणजे या ऍक्सिसवर राईटला सरकलो म्हणजे काय, व्हॉल्यूम हॅज इन्क्रीज्ड. सो व्हॉल्यूम इन्क्रीजेस देअरफॉर टेम्परेचर ऑल्सो इन्क्रीजेस. रेशो मध्ये, रेशो जर सेम आहे दोन्ही बाजूचा, वरचा वाढला तर खालच्याला वाढायला पाहिजे. दोन्ही बाजूचा रेशो सेम आहे, वरचा मोठा झाला तर खालच्याला आपोआप मोठं व्हायलाच पाहिजे. तर व्हॉल्यूम एक्सपान्शन झाले, व्हॉल्यूम मोठा झाला, टेम्परेचर पण मोठा झाला. मग टेम्परेचर मोठा झाला देअरफॉर इंटरनल एनर्जी चेंज इज ऑल्सो पॉझिटिव्ह. कळतंय, टेम्परेचर वाढाले देअरफॉर इंटरनल एनर्जी चेंज इज ऑल्सो पॉझिटिव्ह. ठीक आहे, ठीक आहे. वेळेवर जॉईन व्हा, वेळेवर जॉईन व्हा. ठीक आहे. तो इंटरनल एनर्जी चेंज इज पॉझिटिव्ह. देन क्यू, क्यू किती असणार, क्यू चा फॉर्म्युला काय, क्यू इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस वर्क. वर्क डन इज ऑल्सो पॉझिटिव्ह. या केसमध्ये एक्सपान्शन आहे, या केसमध्ये काय एक्सपान्शन आहे, एक्सपान्शन आहे म्हणजे वर्क डन इज ऑल्सो पॉझिटिव्ह अँड इंटरनल एनर्जी चेंज इज ऑल्सो पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह पॉझिटिव्हचे ऍडिशन काय येणार, पॉझिटिव्ह. मग क्यू किती येते, पॉझिटिव्ह. क्यू किती येते, पॉझिटिव्ह. क्यू पॉझिटिव्हचा मिनिंग काय, क्यू पॉझिटिव्हचा मिनिंग काय, इन आयसोबारिक एक्सपान्शन heat has to be given or heat should be taken away from the system. काय या केस मध्ये बोला, काय हीट द्यायला लागणार का हीट आपल्याला भेटणार, काय या केस मध्ये काय होते, हीट शुड बी गिवन और शुड बी टेकन अवे फ्रॉम द सिस्टम. काय क्यू पॉझिटिव्ह आला, पॉझिटिव्हचा मिनिंग काय, क्यू पॉझिटिव्ह आला तर पॉझिटिव्हचा मिनिंग काय,
बोलो क्यू पॉझिटिव्ह आला तर याचा मिनिंग आहे हिट हॅज टू बी गिवन टू द सिस्टम. क्यू पॉझिटिव्ह आला म्हणजे या केसमध्ये हिट सिस्टमला द्यायला लागणार. ओके ठीक आहे. परमेश्वर, हु इज परमेश्वर? चलो इकडे बघा, इकडे बघा आता. दिस इज व्हॉट, दिस इज सेकंड प्रोसेस. दिस इज ऑल्सो आयसोबारिक. आयसोबारिक प्रोसेस असली की आडवीच लाईन येते, प्रेशर सेम असते ना, त्यामुळे आडवीच लाईन येते. मग आपण इथं होतो, आपण इथं आलो, आपण नंबर 1 पोझिशनला होतो, नंबर 2 ला आलो म्हणजे आपण इकडे आलो. नंबर 1 पोझिशनला होतो, नंबर 2 ला आलो म्हणजे आपण इकडे आलो. ठीक आहे, बर. मग हे काय कॉन्ट्रॅक्शन आहे, हे कॉन्ट्रॅक्शन आहे, कॉम्प्रेशन आहे. हे कॉन्ट्रॅक्शन आहे किंवा कॉम्प्रेशन आहे. व्हॉल्यूम सुरुवातीला जास्त होता, इकडे गेलो म्हणजे व्हॉल्यूम नंतर काय झाला, कमी. मग व्हॉल्यूम कमी झाला, व्हॉल्यूम कमी झाला म्हणजे टेम्परेचर पण कमी होत आहे. इकडे व्हॉल्यूम मोठा होता, नंतर व्हॉल्यूम कमी झाला, मग व्हॉल्यूम डिक्रीजेस. दॅट ऑल्सो मीन्स दॅट टेम्परेचर ऑल्सो डिक्रीजेस. बा व्हॉल्यूम हे छोटा झाला वर, तर याला पण छोटंच व्हायला लागणार. न्यूमरेटर जर छोटा झाला तर डिनॉमिनेटरला पण छोटाच व्हायला लागणार, कारण व्ही बाय टी रेशो काय सेम आहे. हे प्रेशर कॅन्सल केला, हे प्रेशर कॅन्सल केला, व्ही बाय टी आणि व्ही बाय टी रेशो काय सेम आहे. व्हॉल्यूम डिक्रीजेस, देअरफॉर टेम्परेचर ऑल्सो डिक्रीजेस. मग कॉम्प्रेशन मध्ये काय होत आहे, कॉम्प्रेशन मध्ये टेम्परेचर कमी वाला, देअरफॉर चेंज इन इंटरनल एनर्जी इज निगेटिव्ह. वर्क डन का बरं निगेटिव्ह? एक्सपान्शन इज पॉझिटिव्ह अँड कॉन्ट्रॅक्शन इज निगेटिव्ह, देअरफॉर हे निगेटिव्ह. मग निगेटिव्ह हे पण आणि हे पण निगेटिव्ह, तर क्यू किती आला? इंटरनल एनर्जी चेंज इज ऑल्सो निगेटिव्ह अँड वर्क इज ऑल्सो निगेटिव्ह. मग निगेटिव्ह निगेटिव्हचे ऍडिशन निगेटिव्ह. याचा मिनिंग काय? क्यू निगेटिव्ह आहे, याचा मिनिंग काय? क्यू पॉझिटिव्ह आहे मीन्स हिट हॅज टू बी गिवन टू द सिस्टम. Heat negative, that means what? Heat has to be taken away from the system. Okay, so here system loses energy to the surrounding. Here system wants some energy from the surrounding. Okay, ठीक आहे. चला दोन्ही इंडिकेटर डायग्राम्स बोलत, त्याला ग्राफ्स बोलत नाही, त्याला काय बोलतात? इंडिकेटर डायग्राम्स. दोन्ही ग्राफ्स, दोन्ही इंडिकेटर डायग्राम्स ड्रॉ करा. दोन्हीकडे प्रेशर सेम होतं, तेव्हा कॅन्सल झालं. हे पण लिहून ठेवा, एक्सपान्शनच्या व्हॅल्यूज, कॉन्ट्रॅक्शनच्या व्हॅल्यूज लिहा. चला हे कम्प्लीट करा, पुढचा पार्ट बघू. आज कुठली प्रोसेस बघायची? आयसोबारिक प्रोसेस. आज कोणती प्रोसेस बघायची? आयसोबारिक प्रोसेस. चला कम्प्लीट करा. चलो हो गया क्या? कंप्लीट करो, लिखो. चला लिहून झाले की बोला मला. चलो बोलो, झालं का रे?
चलो बोलो, कमेंट करो, हो गए क्या लिख के, कमेंट करो फिर आगे जाएंगे। अरे क्या चल रहा, हो कर रहे हो क्या नहीं? परमेश्वर कौन है रे? चलो हो गया। बोर्ड छोटा है तो क्या करना है, बीच बीच में लिखना पड़ेगा। चला, हो गया। तो देखो नेक्स्ट क्या है, चला चला जरा फटाफट लिहून घ्या। फक्त इकडले लिहून घ्यायचं आहे, लेफ्ट हैंड साइड, ये लिख के लेना है, ये इधर का साइड नहीं लिखने का। तो ये है आइसोबारिक एक्सपांशन, ये है आइसोबारिक कॉन्ट्रैक्शन या फिर कॉम्प्रेशन। ठीक है, ओके। अभी नेक्स्ट क्या देखना है, नेक्स्ट वर्क डन का फॉर्मूला, एनर्जी गिवन का फॉर्मूला, क्यू का फॉर्मूला, एंड चेंज इन इंटरनल एनर्जी का फॉर्मूला देखना है अभी। ठीक है, चलो। तो नेक्स्ट पॉइंट क्या है देखो, तो नेक्स्ट पॉइंट क्या है देखो अभी, नेक्स्ट पॉइंट है सीपी अँड सीव्ही का फॉर्म्युला। तो सीपी अँड सीव्ही चा फॉर्म्युला मी ऑलरेडी सांगितला आता, राईट? हे आयसोबेरिक एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शनचा इंडिकेटर डायग्राम बघायच्या अगोदर तेच बघितलं आपण। सीपीचा फॉर्म्युला, सीव्हीचा फॉर्म्युला, एफ काय, एफ प्रत्येक गॅसचा किती किती आहे, डायटॉमिकचा कसा आहे, मोनोएटॉमिकचा किती आहे, सगळ्या व्हॅल्यूज लक्षात ठेवा। ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी इम्पॉर्टंट आहे ते। नेक्स्ट काय, वर्क, इंटरनल एनर्जी अँड क्यू याचा इंडिव्हिज्युअल फॉर्म्युला कसा कसा आहे। मग इंटरनल एनर्जी चेंज, इंटरनल एनर्जी चेंजचा फॉर्म्युला काय, internal energy change formula is same everywhere and each and every process internal energy change formula is same. Internal energy change formula is what, number of moles, internal energy change formula is what, number of moles into cv into delta t. Internal energy change formula is always same and it is same for each process, number of moles into cv into delta t. ठीक है, ओके। देन cv for each gas is different. For monoatomic it is 3/2r and for diatomic it is 5/2r. ठीक आहे, cv माहिती नसला तर दोन व्हॅल्यूज तर पार्ट करून ठेवा, 3/2r मोनोएटॉमिक साठी आणि 5/2r डायटॉमिक साठी। ठीक आहे, आता टेबल बनवून दिला मी, सीपीसीबी चा टेबल बनवून दिला, पण या दोन व्हॅल्यूज खूप जास्त वेळा लागणार, मोनोएटॉमिक अँड डायटॉमिकच्या खूप वेळा लागणार आपल्याला। ठीक आहे, सो दिस इज चेंज इन इंटरनल एनर्जी, ऑलवेज प्रत्येक प्रोसेस साठी सेम फॉर्म्युला। सेकंड वन इज डब्ल्यू, वर्क डन किती आहे आयसोबारिक मध्ये। सो वर्क डन इज इंटिग्रेशन ऑफ पीडीव्ही। Basic formula of work done is what? Basic formula of work done is integration of PdV from initial volume to final volume. Integration of PdV from initial volume to final volume. Basic formula for work is also same, पण इंटिग्रेशन नंतर काय वेगवेगळं भेटणार, प्रत्येक प्रोसेस साठी वेगळा। फॉर आयसोबारिक वी गेट डिफरंट फॉर्म्युला, फॉर आयसोपोरिक वी गेट डिफरंट फॉर्म्युला। So this basic formula of work done is same for each and every process, but after integration formula changes. बर, मग आयसोबारिक साठी कसं इंटिग्रेशन करायचं बघा। आयसोबारिक साठी इंटिग्रेशन कसं करायचं, आयसोबारिक म्हणजे काय, प्रेशर कॉन्स्टंट। आयसोबारिक याचा मीनिंग काय, प्रेशर कॉन्स्टंट, मग प्रेशरला घेतला बाहेर, बरोबर। वर्क डन आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, आयसोबारिक साठी, आयसोबारिक आहे प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणून आला बाहेर,
प्रेशर कॉन्स्टंट म्हणून बाहेर आला. डीव्ही, डेल्टा व्हीचं इंटिग्रेशन काय असतंय? व्ही. डेल्टा व्हीचं इंटिग्रेशन व्ही असतंय. मग कुठून कुठेपर्यंत? व्ही इनिशियल टू व्ही फायनल. डीव्ही चे इंटिग्रेशन किती असते? व्ही. आणि कुठून कुठेपर्यंत इंटिग्रेशन करायचं आहे? व्ही इनिशियल टू व्ही फायनल. ठीक आहे. मग कसं येते? पी इंटू वरचा लिमिट पहिलं पुट करायचं, खालचा लिमिट नंतर. मग वरचा लिमिट पुट केला तर व्हीएफ येत आहे, खालचा लिमिट पुट केला तर व्ही येत आहे. तो व्हीएफ मायनस व्ही आहे. सो प्रेशर इंटू व्हीएफ मायनस व्ही आय, दिस इज दी वर्क डन. ठीक आहे, हे झालं वर्क डन. याला आणखीन आपल्याला थोड्याशा वेगळ्या फॉर्म्युलामध्ये पण कन्वर्ट करता येते. फॉर्म्युले सगळे पार्ट पाहिजे, नंतर पण मी टेबल करून देतो, रिवाइज भरपूर वेळा करणार फॉर्म्युले, पण फॉर्म्युले सगळे पार्ट पाहिजेत ऑल प्रोसेसेसचे. फॉर्म्युला बेस्ट चॅप्टर आहे, फॉर्म्युला एकदम व्यवस्थित पार्ट आहे, तर चॅप्टर एकदम इझी जाणार. मग वर्क डन इज व्हॉट? प्रेशर इंटू फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. ठीक आहे बा. याला थोडस मी चेंज करतो. कसा चेंज करतो? प्रेशर इंटू फायनल व्हॉल्यूम मायनस प्रेशर इंटू इनिशियल व्हॉल्यूम. ठीक आहे, याला थोडासा मी चेंज केला. प्रेशर इंटू फायनल व्हॉल्यूम मायनस प्रेशर इंटू इनिशियल व्हॉल्यूम. मग प्रेशर दोन्ही ठिकाणी पण सेमच आहे. प्रेशर इनिशियली जे आहे तेच फाइनली है, आइसोबारिक है ना. तो आइसोबारिक में क्या है? प्रेशर जो इनिशियल है वही फाइनल है, तो दोनों तरफ प्रेशर सेम है. तो इसको मैं फाइनल प्रेशर लिख सकता हूं, इसको मैं इनिशियल प्रेशर लिख सकता हूं, है ना. एक्चुअली दोनों सेम ही है, लेकिन इसको मैं फाइनल प्रेशर लिख सकता हूं फाइनल, और इसको इनिशियल प्रेशर लिख सकता हूं. एक्चुअली पीआई एंड पीएफ बोथ आर सेम. ठीक है. तो पीव्ही मतलब क्या रहता है? पीव्ही इज इक्वल टू म्यू आर टी. पीव्ही म्हणजे काय असते बघा? पीव्ही म्हणजे काय असते? पीव्ही इज इक्वल टू म्यू आर टी. एनआरटी, म्यू म्हणजे नंबर ऑफ मोल्स. पीव्ही इज इक्वल टू एनआरटी पण लिहिलेलं असते कुठं कुठं, काही बुक्स मध्ये पीव्ही इज इक्वल टू म्यू आरटी लिहिले. म्यू म्हणजे नंबर ऑफ मोल्स. तर पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. मला तसं लिहिलं, पीव्ही इज इक्वल टू फायनल, मग म्यू आर टी ची पण फायनल व्हॅल्यू, बरोबर. तर म्यू आणि आर तर कॉन्स्टंट आहेत, मग टी ची पण फायनल व्हॅल्यू. इथं इनिशियल तर पीव्ही इज इक्वल टू म्यू आर टी. मग इथं काय लिहिणार? म्यू इंटू आर इनिशियल इंटू टी इनिशियल. आर तर इनिशियल नसते, कॉन्स्टंट आहे, त्याचं काय इनिशियल फायनल, मग फक्त टेम्परेचरची व्हॅल्यू इनिशियल. पीव्ही ला इथं म्यू आर टी लिहिला, एनआरटी. इथल्या पण पीव्ही ला एनआरटी लिहिला. मग म्यू आर बाहेर काढला, मग म्यू आर ला कॉमन काढला, तर याला लिहितात फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचरला डेल्टा टी. वर्क डनचा हा पण फॉर्म्युला चालतोय. वर्क डनचा हा पण फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. वर्क डनचा हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, आणि याच्यावरून हा कसा तयार करायचा, या फॉर्म्युलावरून हा कसा डिराईव्ह करायचा, त्या स्टेप्स पण लक्षात ठेवा, किंवा मग फॉर्म्युला डायरेक्ट रट्टा करा. डेल्टा यू क्लिअर? डेल्टा यू चा फॉर्म्युला पाठ करून ठेवा. सेकंड फॉर्म्युला कोणता? वर्क डन हा पार्ट करा, याच्यावरून हा डिराईव्ह करायला शिका, किंवा दोन्ही पार्ट करा, काही तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे तसं करा. आणि तिसरा फॉर्म्युला कशाचा? क्यूचा. आता कुठल्या 3 पॅरामीटर्स आहेत. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स मध्ये 3 पॅरामीटर्स, तिन्ही लक्षात राहायला पाहिजे. मग यू झाला, डब्ल्यू झाला, आता राहिला फक्त क्यू. मग क्यू कसा आहे बघा? क्यू कसा आहे? मग क्यू असा आहे. क्यू कसा आहे बघा? ठीक आहे, क्यू कसा आहे? मग क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. क्यूचा फॉर्म्युला तसा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय कालच्या लेक्चरला. काल जे लेक्चर आपण बघे हे झालं कालचं, त्याच्यामध्ये क्यूचा फॉर्म्युला मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. मग ते क्यूचा फॉर्म्युला काय होता आठवतंय का बघा? म्यू सीपी काल जे क्यूचा फॉर्म्युला झाला तो ऑलरेडी आपल्याला झालाय फॉर्म्युला. म्यू सीपी डेल्टा टी. ते परत एकदा डिराईव्ह करूया, व्यवस्थित डिराईव्ह करून बघूया डिराईव्ह होते का. म्यू सीपी डेल्टा टी, राईट, बरोबर. मग तेच आता डिराईव्ह करून बघूया होते का बरोबर. मग डेल्टा यू किती? इंटरनल एनर्जी चेंज, ते तर पार्टच करून ठेवा. ऑलवेज सगळ्याच प्रोसेस साठी सेम, म्यू सीव्ही डेल्टा टी प्लस
म्यू सीव्ही डेल्टा टी प्लस वर्क डन काय, वर्क डनला हे पुट केलं तरी चालतंय, प्रेशर इंटू फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल, और म्यू आर इंटू डेल्टा टी. मग तसं लिहिता येतं, म्यू आर इंटू डेल्टा टी. क्यू इज इक्वल टू डेल्टा ला पुट केला, वर्कला इथं पुट केला. दोन्ही ठिकाणचा म्यू आर काय घेतला, म्यू बाहेर काढला, इथं राहिला सीव्ही प्लस आर, आणि इकडून डेल्टा टी बाहेर काढला, डेल्टा टी कॉमन काढला, म्यू कॉमन काढला, मग राहिलं काय सीव्ही प्लस आर. आणि सीव्ही प्लस आर कोण असते, सीव्ही प्लस आर कोण असते, आताच झालं होतं. सीव्ही प्लस आर कोण आहे, तर सीव्ही प्लस आर बाय मायर्स फॉर्म्युला कोण असते, सीपी असते. मग हे किती आला, म्यू सीपी डेल्टा टी झालं. मग हीटचा पण फॉर्म्युला क्लिअर, हीटचा फॉर्म्युला म्यू सीपी डेल्टा टी मी काल पण दिला होता, पण डायरेक्ट दिला होता, आज आपण डिराईव्ह केला. कसा आला फॉर्म्युला, तर असा आहे, आयसोबारिक साठी क्यू, आयसोबारिक साठी वर्कचे दोन फॉर्म्युले, आणि आयसोबारिक, आणि हे तर सगळ्यासाठी सेमच आहे, इंटरनल एनर्जी चेंज सर्वांसाठी सेमच आहे. ठीक आहे, चला संपली आयसोबारिक प्रोसेस, संपली. आता थोडेसे न्यूमरिकल्स करू, मग आणखीन मग आयडिया क्लिअर होईल. चला हे लिहून घ्या, कम्प्लीट करा. लिहून झालं की मला डन सांगा, जरा फास्ट लिहून घ्या, लिहून घ्यायला आळसपणा करू नका, थोडस फास्ट लिहून घ्या. लिहून झालं की मला डन सेंड करा, पुढचा पार्ट बघूया. सरकतो रे बाळ. चलो झालं की सांगा मला, कमेंट करा, कमेंट. ते तुमचा हँड आला की थोड्या वेळाने जाते ते. मग तुमच्या एक्झाम होणार का नाही रे, चलो हो गया. एग्जाम काय झालं डिसिजन, एग्जाम होणार का नाही, होणार. अच्छा अच्छा आहे. चला मग आयसोबॅरिक प्रोसेसचे सगळे फॉर्म्युले क्लिअर झालेत. आता न्यूमरिकल्स चालू करू, परत एकदा जॉईन करा, मग न्यूमरिकल्स चालू करू. ठीक आहे, मी बंद करतो, थोडे 1 मिनिट राहिलाय, परत एकदा जॉईन करा. न्यूमरिकल्स नाही करत का, बर ठीक आहे.